रितेश गेल्यापासून बैलाला वेग आणि त्याच्या शांतता ही जास्त वाढली. नंतर ओळख वाढल्यामुळं जुगलबंदी होत गेल्या, बैल चांगली मिळायला लागली. बैल जे चांगली मिळायला लागली तेव्हापासून एक JCB, 3 ट्रॅक्टर, 1 थार, 1 स्कॉर्पिओ, 4 बुलेट आणि 29 टू व्हीलरचा मानकरी झाला आहे. आत्तापर्यंत 4.5 ते 5 लाख रुपये इनाम त्याने आणला आहे. आणि जेव्हा जेव्हा बैल कोण देत नाही, घरांचं बड्डे आहेत, अशा ठिकाणी अशा घाटाचा राजाच झालेला आहे. प्रत्येक घाटात जर समजा पुढच्या घाटात जर बैल कमी झाला, पुढच्याने जर सावड काढली, पुढचा ज्यावेळेस बैल जुळीन त्यावेळेस तो घाटाचा राजा किंवा 1 नंबर फायनल आणणार म्हणजे आणणार. स्वर्गीय रितेश दादा बांगर. मित्रांनो, फोटोवरूनच कळत आले असेल की हे तरुण आपल्यात नाही आहे. 1-1.5 वर्षापूर्वी अपघाती निधन झालं, पण शेजारीच तुम्हाला दिसत असेल की चषक, अनेक ट्रॉफी आहेत. ह्या कोणी मिळवल्यात? तर मिळवलेत शंभूने. शंभू बघताय मित्रांनो, एक भावपूर्ण गोष्ट दडलेली आहे, तुम्हाला नक्की हृदयाला स्पर्श होईल. काय तुमचं नाव? बांगर श्रुतिका सुरेश. सख्खी बहीण तुम्ही रितेशच्या? हा. बर, काय करता तुम्ही? मी आता इंजिनिअरिंगला आहे, 3rd इयरला. 3rd इयरला. बर. कशामुळे झालं निधन? ॲक्सिडेंट झाला होता. रात्री येत होता चाकणवरनं, तेव्हा खेडच्या तिथे राक्षवाडी तिथं गाडी स्लिप झाल्यामुळं तो खांबाला धडकला आणि तो असा साईडला गबाळात पडला होता. त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला पोहोचायला, कळलं नव्हतं का तो तिथं आहे म्हणून. मग नाही वाचू शकलो आम्ही त्याला. बर. पहिल्यापासून घरात बैलगाड्याचा नाद की दादामुळं चालू झाला होता नाद? दादामुळे चालू झाला होता. दादाने ITI ला ऍडमिशन घेतलं होतं आणि मित्रांसोबत जाऊन दादाला त्याची आवड लागली होती. मग पहिले याच्या आधी आमच्याकडे दुसरा एक गोरा होता चेअरमन, तो माझ्या आत्याने दिला होता. मग तेव्हापासून दादाला म्हणजे नाद लागला होता. मग घरचे तसे काय एवढं सपोर्ट नव्हते करत का बैलगाड्याचं म्हणून, पण दादाची आवड होती ना, मग त्याने परत नंतर हा बैल घेतला. आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट या बैलाबरोबर, ज्यावेळेस घेतला रितेशांनी त्यावेळेस एवढा काय पळत नव्हता बैल, म्हणजे जेमतेम पळायचा पण जेमतेम पळायचा. आणि जसं ताईंनी सांगितलं की जसं निधन झालं रितेशांचं, तसं बैल वेगळा कमालीचा पळायला लागला. हो, म्हणजे हा घेतला तर हा रिजेक्ट केलेला बैल होता. बर. पण तो दादाला आवडला म्हणून आम्ही घेतलं होतं. घेतलं तर 6-7 महिन्यांचाच असेल. मग पहिले रिहर्सलला नेला असं मोकळ्या घाटांमध्ये, नंतर कांड्यामध्ये झुपला होता, पण कांड्यामध्ये तो काय पळाला नाही. मग त्याला जुकाटात घेतलं, धामणीच्या घाटावर घरच्याच संघटनेच्या बैलासोबत झुपला होता. त्यावेळेस त्याची वारी पहिल्याच झाली होती धामणीला. मग नंतर त्याला जुकाटातच ठेवला. पण जोपर्यंत दादा होता तोपर्यंत काही अशा म्हणजे जास्त बाऱ्या होत नव्हत्या. पण जसं दादाचं असं झालंय ना, त्यानंतर असं नाहीच का त्याची बारी कुठं पडलीये म्हणून. रिजेक्ट केलेला बैल घेतला, कोणीही घेत नव्हतं बैल, तेव्हा दादानं घेतला. आणि तुम्ही सांगितलं की जेमतेम पळायचा. दादा गेल्यानंतर बैल पळायला लागला. मित्रांनो, मुख्य प्राण्याचं आणि मालकाचं वेगळं नातं असतं. कदाचित ते शब्दातून नाही व्यक्त होत आहेत. ती दोन्ही नातं ते मुख्य प्राण्याला आणि मालकालाच माहीत असतं. जसा सांगितलं दादा गेल्यानंतर बैल कमालीची कामगिरी करतोय. अजून एक गोष्ट, जर थोडंफार ह्यांची पार्श्वभूमी पाहिली तर गरीब परिस्थिती आहे. किती एकर जमीन आहे तुम्हाला? 3 एकर. 3 एकर आहे. मग कसं ही शंभूचं पूर्ण पालन पोषण सगळ्या गोष्टी, कारण बैलगाडा थोडा खर्चिक खेळ आहे. तर जास्त तर म्हणजे आम्ही काय एवढं बघत नाही, असं म्हणायचं की तो बांधायला आणि खाण्यापिण्यालाच इथे जे सगळं काय करतात ना, ते सगळं दादाचे मित्रवर्ग जो आहे तो मित्रवर्ग करतोय. आज आम्ही जे काय ना ते सगळं त्यांच्यामुळे. आणि शंभूचे जे काही रतीब वगैरे म्हणजे असेल ना, ते पण ते देतात आणून वगैरे घरी. आणि शेतातले खादट वगैरे मम्मी पप्पा घेऊन येतात. बर. आता मी हातावर बघतोय तुमच्या टॅटू काढलेलं आहे, गोंधन केलेलं आहे, शंभू दादा. हे काढण्यामागं काय एक विचार होता?
आता हा टॅटू दादाच्या बर्थडेला काढला होता. दादा गेल्यानंतर त्याचा जो पहिला बर्थडे आला त्या बर्थडेला हा टॅटू काढला होता. तर जितका दादा जवळचा आहे तितकाच हा शंभू जवळचा आहे, म्हणून दादा आणि शंभूचा टॅटू काढलाय. मग आता दादा गेल्यानंतर ना आम्ही शंभूलाच दादा समजतोय ना, म्हणून त्याचा हा टॅटू काढलाय. आणि जुनी लोक म्हणतातच ना का आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत टॅटू आपल्या सोबत असतोच. मग आयुष्यभराची ती एक आठवण म्हणून परमनंट टॅटू काढून घेतला. मोठी गोष्ट सांगताय. आणि मित्रांनो बघा, आपण म्हणतो का नाही, घरातील सदस्य, तर किती जवळची गोष्ट सांगितली की दादाचं प्रतिरूप आम्ही शंभूच्यात बघतोय. ह्यातच आलं सगळं. आता काय नंदी असा असतो की काय जर म्हणजे वाईट घडणार असतं, वाईट घडायच्या वेळेस त्यावेळेस काही ना काहीतरी त्याला कळत असतं. तर ज्यावेळेस दादाचं असं झालं त्यावेळेस शंभूच्या वागण्यात किंवा काय असा बदल झाला त्या दिवशी, काय कळलं तुम्हाला, लक्षात त्या आलं? दिवशी सकाळी मी आणि माझे पप्पा ऍडमिशनसाठी पुण्याला गेलो होतो. पण मला जास्त म्हणजे असं काही माहित नव्हतं. पण आदल्या दिवशी बोरवाडीच्या घाटात नेला होता बैल. तर मग तिथं तर बारीक एवढी झाली नव्हती. तर मग 12 वाजेपर्यंत काय फळी फुटली नव्हती. मग ते दादाचे मित्र जे आहेत ते कामाला गेले होते. तर दादानी त्यांना फोन केला का तो सारखाच माती वगैरे उकरतोय, झाडाखाली बांधलाय, पण तो काही शांत उभं राहत नाही. आपण बोरवाडीला जाऊन परत एकदा बारीक करू. पण आता ते मित्र एवढे लांब गेले होते तर त्यांना यायला पॉसिबल नव्हतं ना. तर मग ते काय आले नव्हते. आणि मला आणि पप्पांना यायला खूप उशीर झाला होता रात्री. आम्ही काहीतरी 9:30-10च्या दरम्यान घरी आलो. आणि आम्ही आलो तर दादा घरी नव्हता. मग आणि रात्री अचानक आम्हाला असं कळलं का असं असं झालंय म्हणून. दादांनी शेवटची चौकशी शेवटच्या कुठल्या विषयावर बोलले असेल तर शंभूच्याच. हा. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या जगातून निघून गेली, पण शेवटची चौकशी शंभूची केली. आणि त्यामुळे एक भावनिक नातं आहे तुमचं. तुम्ही म्हणताय की दादाचं रूप बघताय. आणि त्याच्यानंतर दादा गेल्यानंतर शंभूची कामगिरी प्रचंड वेगळी आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय बारी पडूनच देत नाही. काय का असं काय काय तुम्हाला त्यात जाणवतंय तुम्हाला? आता म्हणजे जसं की दादाच येतो, मग त्याला असं वाटणार ना का मालकासाठी आपण मालकाचं नाव कुठं पडून द्यायचं नाही, म्हणून तो त्याच्या जीवाचं रान करून पळतोय. पहिलं संघटनेचं नाव मामा भाचे होतं. पण आता ते त्यांच्या मित्रांनी असा निर्णय घेतला का नाही का आपला तो म्हणजे का जीवाचा होता ना, तर मग त्यांनी दादाच्या नावाने आता संघटनेचं नाव दिले. मग त्याला वाटत असेल ना मालकाचं नाव कुठेही पडून द्यायचं नाही, त्याच्यामुळे तो सगळीकडे पहिल्यातच बारी करतोय. वा. आपल्या धन्याचं आपल्या जो जनसंभाळ केला तो आज नाहीये, पण त्याच्या कुटुंबासाठी, त्या पूर्ण घरासाठी, नावासाठी पळतोय. ह्यातच मुख्या प्राण्याला किती कळतं बघा. पण ज्यावेळेस अशी घटना झाली त्यावेळेस घरात चर्चा झाली असेल की, कारण बैल सांभाळणं अवघड आहे ना, की विकून टाका. मी असं ऐकून आहे की विक्रमी ह्याला मागणी सुद्धा आली होती. हा, 61 लाखापर्यंत मागणी झालेली त्याला. पण आमच्या मम्मी पप्पा आणि माझं असं ठरलं होतं की बैल विकायचा नाही. म्हणजे आता दादा जर असतं तर आपण दादाची किंमत केलीच नसती ना. तर मग त्याची तरी कशाला आपण किंमत करायची. आम्हाला भरपूर पाहुणे म्हटले का देऊन टाका, पैसे होतील, पैसे साचून ठेवा, म्हणजे माझ्या शिक्षणाला पैसे होतील किंवा घर खर्चाला पण पैसे होतील. पण मग आम्ही असं ठरवलं होतं का नाही, बैल विकायचंच नाहीये. तर मला पुण्याला ऍडमिशन भेटलं होतं, पण मी ते कॅन्सल करून इथे जुन्नरमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि मी घरच्यांना एवढंच म्हटलं तर तुम्ही जर बैल विकणार असाल तर मी कॉलेजलाच नाही जाणार म्हणून. मग माझ्या मम्मी पप्पांनी असं ठरवलं का नाही, बैल जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याच दावणीला राहणार, तो विकायचाच नाही. वा. आता काय आहे, ज्यावेळेस असं घरात होतं त्यावेळेस सगळ्यात मोठा आघात आई वडिलांवर होतो. तुमच्या आई वडिलांवर आघात झाला असेल तर कसं आहे, आघात झाल्यानंतर त्यांची तर एक भूमिका असते की बाबा आता तुमचं चांगलं व्हावं, त्यासाठी शेवटी आर्थिक घडी बसवणं लय महत्वाचं असते, पैसा महत्वाचा असतं. ती चर्चा काय झाली, तुमचा महत्वाचा आग्रह होता काय?
आता म्हणजे मम्मी पप्पांना असं वाटलं असू पण शकतं का विकायचा वगैरे, पण मी म्हंटल होतं की मी कॉलेजला जाणार नाही वगैरे, मग माझ्या शिक्षणासाठी त्यांनी ठेवला पण. आणि आता हे जे मित्र परिवार आहे तेच सगळं बघतात आहे ना, त्याच्यामुळे असं मम्मी पप्पांना काही फारसं टेन्शन नाही त्याचं. बर. आणि पहिल्यापासून बैल घरी हा होताच, त्याच्यामुळे मग एक नंदी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग पप्पा म्हणतच होते तो पळाला किंवा नाही पळाला तरी तो आपल्या दावणीला राहणारच, कारण म्हणजे तो नाही पळाला तर आपण विकायचा असं काही डोक्यात नव्हतंच. कारण तुम्ही तुम्ही भावाचं प्रतिरूप बघताय आणि तुमच्या आई वडील मुलाचं प्रतिरूप ह्यात बघतात, ह्यातच आलं सगळं. आता हे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत चांगल्या, मी तुमचा अभ्यास आहे तर आता जाता का तुम्ही घाटात शंभू कसा पळतोय बघाय काय? हा, जवळ जर असेल ना आणि सुट्टी असेल कॉलेजला तर मग मी जाते. इथे आता दादाच्या बर्थडेच्याच दिवशी वळतीला यात्रा होती, तर तिथे तो घाटाचा महाराज झाला होता आणि फायनल पण चांगली झाली होती. मी तिथं गेले होते. त्याच्यानंतर ना आता गावात, आता आमच्या गावालाच बैलगाड्याची पंढरी म्हणतात, गावातही यात्रा झाली तिथेही गेले होते. असे जवळ जर गावांमध्ये यात्रा असेल तर मग मी जाते. बर. आता ताई मला हे सांग, कसं आहे घरी तुम्ही तिघ आहे ना फक्त? ना आजी बाबा पण आजी आहेत. बाबा आहेत. बर. आता कसं महत्वाचं डिसिजन आई वडील घेतात पण बाकी डिसिजन तर तू घेत असेल, मग ही खर्चाचं कसं ह्याच्या करता का त्याचा तो काढतो खर्च? त्याचा तो काढतो खर्च तसा, त्याचा काही जास्त खर्च नाही ना. आणि हे जे कोणाला बैल द्यायचा किंवा काय करायचं हे सगळं दादाचा मित्र वर्ग आहे ना, तेच सगळं बघतात. पण खाण्याचं सुद्धा तेच बघतात, त्याच्यामुळे काही असं टेन्शन नाही त्याचं काही. हा ना. आता ज्या वेळेस अशी घरात दुःखद घटना होते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतो त्यातून सावरणं. तर जसं जसं वेळ जाईल शेवटी कसं आहे ती गोष्टाची जी पोकळी निर्माण ती कधी भरून येत नाही, पण हळूहळू दुःखातून आपण सावरत असतो. ह्यात किती रोल आहे शंभूचा सावरण्यात? 100%. मी तर म्हणेल 100% रोल त्याचा आहे. म्हणजे असं इतकं सोपं नव्हतं ना का ते मूव ऑन होणं त्या गोष्टीमधून. पण शंभू जर नसता, म्हणजे त्यावेळेस जर पाहुण्यांचं ऐकून विकून टाकला असता तर आज हे इथे एवढे जे माणसं बसलेत हे आज इथं आलेच नसते, किंवा तुम्ही जे आले ते आमची विचारपूस करा हे आलेच नसते. पण जे शंभूनी नाव कमवले त्याच्यामुळे का ही बारकाली पोरं का रोज संध्याकाळी येणार, नाना काय चाललंय, नाना बरं आहे का, किंवा नाना जेवला का, म्हणजे हे मम्मी पप्पांची जे ते चौकशी करतात ना ते या शंभूमुळे करतात. त्याच्यामुळे जर ह्या घटनेतून बाहेर यायला जास्त जर कोणाची मदत झाली असेल ना तर ती ह्या शंभूची झालेली. बरोबर. आपण म्हणू फक्त रूप बदललं, रूप पहिलं माणसाचं रूप आता बैलाचं रूप तुम्ही बघताय. तुम्ही मग बघाच्या जर म्हणताय की चांगली कामगिरी काय काय झाली त्याची सांगा. दादा गेल्यानंतर कुठं आता पहिलंय ना, दादा जोपर्यंत होता का तोपर्यंत आमचे एक रिलेटिव्ह पण आहेत, त्यांच्याकडे पण टॉपचा बैल होता. म्हणजे दादा 2-3 वेळा त्यांना म्हंटल होता का बैल द्या म्हणून, पण ते म्हणायचे नाही तुम्ही 2 नंबर मध्येच बारी करा, आमचा टॉपचा आहे आम्ही नाही देणार. पण दादाचं असं झाल्यामुळं त्याची जी इच्छा होती का त्यांच्या बैलासोबत बैल पळवायचा तर ती दादाच्या मित्रांनी पूर्ण केली होती. दादाचं असं झाल्यानंतर त्यांच्या बैलासोबत बैल पळवला होता आणि त्यांचा बैल खूपच मागे राहिला होता, तरी पण बारी झाली होती. पण म्हणजे ज्यांनी नाकार दिला होता ना, आता ते नंतर आलेच होते बैल मागायला. म्हणजे मग त्याची ती एवढी प्रोसेस म्हणजे प्रगती झालीच ना तेवढी. चला ताई व्हायचं आपण गप्पा मारू. आता तुम्ही सांगताय की अनेक पारितोषिक घेतलेत, सगळ्यात जादा किमतीत कुठली त्यानं प्राइज घेतलंय पैशाच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर? 4.25 लाख रुपयांचं. बर. ताळगाव चिखलीला एक झाले होते. त्याच्यानंतर थार पण भेटलेली आहे. थार भेटलेले? हा, 3 ट्रॅक्टर, बुलेट आणि स्प्लेंडर तर भरपूर भेटल्यात. वा, म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंबाची जबाबदारी ह्यानंच घेतली. हा, म्हणजे आम्ही शंभूला नाही सांभाळत तर शंभू आम्हाला सांभाळतोय असं. आणि काही घरच्या पण गोष्टींमध्ये त्याच्या इनामातूनच मदत झालेली. म्हणजे जसं की बाबा ऍडमिट असताना त्यांनी त्याच्या इनामातून ते हॉस्पिटलचं बिल भरणं, किंवा शेतीला जी खतं वगैरे लागतात ती खतं त्याच्या इनामातूनच घेतली जातात. त्याच्यामुळे शंभू आम्हाला सांभाळतोय थोडक्यात. बैलगाड्याचा नाद हे ते काय रिॲक्शन काय होती कॉलेजमध्ये?
म्हणजे आता सगळेच काय बोलतात का ह्या बैलांचे खूप हाल असतात, म्हणजे ते मालक खूप इंजेक्शन वगैरे देतात किंवा तुम्ही लई त्रास देतात त्या बैलांना. पण मी तर असं सांगेन असं काही नसतं म्हणून. तर आता बघा म्हणजे प्रत्येक पालकाला चीज कशी इच्छा असते का आपला मुलगा बाबा टॉपर राहावा, पहिल्यात यावा. मग पहिला जेव्हा वेळेस मुलगा येईल त्यावेळेस जो पालकांना आनंद होतो का, त्यावेळेस हे बैल ज्यावेळेस घाटात पहिले येतात का त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद त्याच्या मालकाला होतो. आणि मुलगा समजा परीक्षेत थोडा कमी झाला तर पालक त्याला टॉन्टिंग करतच राहतात ना का तू अभ्यास केला नाही. पण एका घाटात बैल कमी झाला तर मालक त्याला सोडून देत नाही, तर उलट जास्त काळजी घेतो त्याची. काय ग बैलगाडा काय ताई तुम्हाला शिकवतोय? कारण काय आहे, खूप असं संकटातून तुम्ही उभं राहिलेलं आहे, शंभूची मोलाची साथ आहे. ह्या सगळ्या पूर्ण कालावधीत बैलगाड्यानं काय शिकवलं? आणि आता काही जण म्हणतात रक्तात असावा लागतो नाद, पण मी तर म्हणत नाही असं काय नसेल. आमचा पहिलं कोणाला नाद नव्हता हा, पण आता आम्हाला आवडतो खूप. मी जाते म्हणजे असं, पण महिला नसतात जास्त बैलगाडा क्षेत्रात, म्हणजे जेंट्स लोकच जास्त असतात ना. मला असं वाटतं महिलांनी पण काम बाजूला ठेवून आलं पाहिजे त्या क्षेत्रात. आता घरी जे काही करायचं ते महिलाच करतात, जेंट्स काय एवढं लक्ष देत नाही. पण मला असं वाटतं महिलांनी यावं ह्या क्षेत्रात. म्हणूनच मित्रांनो ह्यांची मुलाखत घेतोय, कारण काय बरचसं नॉलेज आहे त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल. घाटातील बैलगाड्यांचं अतिशय चांगलं नॉलेज आणि एक वेगळा पैलू ह्यांनी सांगितलं, आव्हान केलं महिलांना की जास्तीत जास्त आलं पाहिजे बघाय. कारण मी बी नेहमी म्हणतो बैल पळत असतील तर सगळ्यात मोठा हात असतो त्या घरातील स्त्रीचा. त्यामुळं तिला कधी तर दाखवाय आणलं पाहिजे. आणि अनेक जे बैलगाडा मालक आहेत त्यांचे मुलींच्यावरनं नाव गाडे पळतात, कधी मिसेसच्या नाव पळतात, पण त्या कधी बघा येत नाहीत. नाही तिथे म्हणजे आता त्या दीक्षा दिदीच्या यांचा भोसले त्यांचा गाडा पण त्या मुलीच्याच नावावरती आहे, पण मला पण त्या कधी दिसल्या नाही घाटात. मी जाते दादाच्या नाव असली तरी, पण मला आवडतं म्हणून मी जाते. खूप चांगलं तुमचं विचार आहेत. आता हे सगळं चालू आहे, सगळ्या गोष्टी. विरोध पण असतो ना महिलांना जायचं नाही असं वगैरे. का विरोध का? नाही माहिती, म्हणजे मी ज्यावेळेस पहिले जात होते ना, तर मला पण खूप जणांनी विरोध केला होता का जायचं नाही म्हणून. आता आमचेच रिलेटिव्ह आहेत, तर ते म्हणायचे का नाही आमच्या बाबाच्या काळापासून बैलगाडा पळतोय, मग आम्ही कधी यात्रेत गेलो नाही, तुमच्याकडे एक बैल आहे मग तुम्ही काय यात्रेला जाता, म्हणून मुलींनी नाही जायचं वगैरे वगैरे असे खूप विरोध झाले होते. पण माझ्या मम्मी आणि पप्पांनी मला कधीच असं म्हटले नाही का तू यात्रेला येऊ नको. उलट माझ्या पप्पा जवळ असले का म्हणतात चल बाई यात्रेला, पप्पा ते घेऊन जातात. घरच्यांचा सपोर्ट आहे मला. नाही, मुळात अशी मानसिकता जसं मी सांगितलं की बहुतांशी जे बैल सांभाळणारे काम स्त्रियाच करत असतात. तो मायेचा हात प्रत्येक नंदीच्या अंगावर फिरतो त्यावेळेसच बैल पळत असतात. तर मला वाटतंय की त्यांना दाखवण्यात यावं कशा पद्धतीनं आपले नंदी पळतात, कशा पद्धतीनं सगळे पारितोषिक घेतले जातात. आता याच्या वेगळ्या विषयाकडं वळू. काय होतं, हा सगळा पुरुषी खेळ आहे, त्यात थोडं व्हायचं बघणं आपण सगळ्या गोष्टी. तर काय अनुभव आलेला आहे, कारण हा सगळा पुरुषी खेळ आहे, काय अनुभव येतो? आता म्हणजे पहिल्यापासून सगळे जेंट्सच जातात, लेडीज कधी गेलेल्याच नाहीयेत यात्रेला. पण मला असं वाटतं जावा त्यांनी पण, म्हणजे त्यांनी शिकून घ्यावा यात सगळ्या गोष्टी. आता प्रत्येक गोष्टीत लेडीज काय मागे राहिलेल्या नाहीत, मग ह्या क्षेत्रात सुद्धा लेडीजनी पुढे यावं जरा. नाही, जो घाटात गेल्यानंतर तुम्ही काय अनुभव काय आला, तुम्ही बघितला असेल सगळ्या घाटातील अनुभव काय एक स्त्री म्हणून? बारी झाल्यानंतर ना जे म्हणजे असं ते उड्या वगैरे जे मारतात ना, त्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे त्यांना एक आनंद झालेला असतो त्या गोष्टीचा. आणि म्हणजे मालक काय असं दुस्वास करत नाही त्या बैलांचा. प्रत्येक बैलाला समानच न्याय असतो ना. तुम्ही काय पुढे ठरवले? मी आता इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट करणारच आहे, पण म्हणजे शंभू काय जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी नाही सोडणार हा नाद. रक्षाबंधन कसं साजरं करतात आता दादा नाहीये तर? पहिली राखी ही शंभूला बांधते, त्याच्यानंतर दादाच्या फोटोला. आणि दादाला जे आवडतं ना, म्हणजे समजा पोळी असेल, मग घरात जर पोळीचा स्वयंपाक केला ना, आपण खायच्या आधी ती पोळी पहिली शंभूला चारितो आम्ही. बरोबर. मित्रांनो, खूपच आता दुःखदायक प्रसंग असतो.
प्रतिरूप मानतात बैलाला शंभूला, तर शंभूला राखी बांधतात. ही खूपच अशी आपण म्हणू की हृदयाच्या जवळची गोष्ट आहे आणि भावनिक गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली आपण म्हणतो का नाही नाद रक्तात असावा, मी म्हणेन रक्तापेक्षा तो मनात असला पाहिजे आणि आपल्या विचारात असला पाहिजे. रक्तात बघा, रक्ताचं नातं नसतं ह्यांचं, पण ती असं नातं आहे की नाही आपल्याला उलगडू नाही शकत. शंभूच्यातली कुठली गोष्ट सगळ्यात जादा आवडती तुम्हाला पळण्याच्या व्यतिरिक्त? तर म्हणजे असं कुणी गेलं ना तर तो असं जवळ येतो, म्हणजे मारण्यासाठी नाही येत, पण त्याला आपण जितकं चोळू ना तितकं तो आपल्या जास्त जवळ येतो. आणि आजपर्यंत त्यांनी कधीच मारलेलं नाही. मी एकटी म्हणलं तरी त्याला धुते. तो असं शिंग सुद्धा उचलीत नाही वरती. बाबा वगैरे जर गेले ना तरी पण त्याचा काही त्रास नाही. तो सगळ्यांना जवळ येऊन देतो. आता कुठल्या कॉलेजला आहे तुम्ही? जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हा ना. कधी तुमच्या फ्रेंड सर्कलला आणलेलं आहे का शंभूला भेटाय किंवा घाटामध्ये? ऍक्च्युली मी डिप्लोमाला होते ना गव्हर्नमेंटच्या कॉलेजला, तर त्या माझ्या फ्रेंड येत होत्या घरी बैल वगैरे बघायला. पण इकडचं थोडंसं लांब आहे ना त्याच्यामुळे त्या येत नाही. पण मी ठेवलेल्या स्टेटसला लाईक वगैरे करतात, बघतात. काय काय मैत्रिणींच्या घरचे पण ते बघतात का तुझ्या मैत्रिणीचा बैल आज कुठं होता, झाली का त्यांची बारी, असं विचारतात खूप जण. जाता आता शेवटाकडं वळूया. दादा नाहीये, शंभू त्याच्या वेगाच्या जोरावर सगळ्या गोष्टी कमवतोय. आज दादा असता तर? दादा असता तर अजून म्हणजे खूप पुढे गेलो असतो असं मला वाटतं. हे नाव अजून मोठं झालं असतं. आणि दादा असतं तर म्हणजे सगळंच हे झालं असतं. म्हणजे दादाची खूप कमी वाटते. तर मित्रांनो बघा, ही अशी भावपूर्ण गोष्ट होती. दादाची कमी वाटते त्यांनी सांगितलं, पण दादाची सगळी कमी भरून काढतोय मित्रांनो हा शंभू.